नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन द वर्ड्स ऑफ द नंबर्स मधले आपण बघणार आहोत या लेक्चरला एक्सरसाइज नंबर 3. याच्यापूर्वी आपण एक्सरसाइज 3.2 आणि इंटेजर्स नंबरची डेफिनेशन, नंतर अपोजिट नंबर्स आणि त्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन इंटेजर नंबरची कशी होती हे आपण बघितलं. तो पण व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, तो पण मात्र बघून घ्या. चला बरं मग सॉल्व्ह करूया आपण एक्सरसाइज 3. चूज द करेक्ट ऑप्शन. -pi is a whole number, a natural number, an integers, and D is a fraction. आपल्याला 4 ऑप्शन दिले, त्यापैकी एक पर्याय निवडायचा आहे जो करेक्ट असेल तो. मग आपल्याला मला तुम्ही सांगा की -pi हा काय बरं? होल नंबर तर येणार नाही, होल नंबर मध्ये निगेटिव्ह नंबर राहत नाही, नॅचरल नंबर पण मध्ये पण निगेटिव्ह नंबर राहत नाही. पण तुम्ही असं फ्रॅक्शन काय असतात जे नंबर 3/2 5/2 या फॉर्म मध्ये असतात त्यांना म्हणतो आपण फ्रॅक्शन. याचा अर्थ फ्रॅक्शन पण राहू शकत नाही, तर तो काय बरं मात्र इंटेजर्स आहे. तो काय बरं? इंटेजर. आपण म्हणूया -pi इज अन इंटेजर. इंटेजर नंबर असणार आहे. चला -pi आणि 0 मध्ये तुम्ही सांगा कुठला नंबर हा ग्रेटर असेल का लेस असेल. मला तुम्ही सांगा -pi इज लेस दॅन 0. -pi हा कसा आहे? 0 पेक्षा लेस आहे. मग ऑप्शन नंबर आपला कुठला करेक्ट असेल? बी, लेस दॅन 0. ट्रू अँड फॉल्स मध्ये चला बघूया. 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. तुम्ही सांगा स्टेटमेंट ट्रू का फॉल्स आहे? दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. काय कारण आहे? 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर्स. पण कसा असतो हा? स्मॉलेस्ट नॅचरल नंबर येत असतो. हे लक्षात असू द्या. 1 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर्स. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. हो, कारण की प्रत्येक आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 हे कोण आहेत बरं? नॅचरल नंबर आहेत. 0 1 2 3 4 5 हे कोण आहेत? होल नंबर आहेत. मग प्रत्येक नॅचरल नंबर हा कुठे बरं? होल नंबर मध्ये. त्यामुळे आपण म्हणणार आहोत की काय? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. दिस स्टेटमेंट इज अ ट्रू. ट्रू म्हणजे बरोबर, सत्य येते स्टेटमेंट. ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स. पण तुम्ही मला सांगा जे काही होल नंबर्स आहेत बरं मात्र पूर्ण हे नॅचरल नंबर असतील का बरं? नाही, कारण की 0 हा नॅचरल नंबर मध्ये येत नाही. याचा अर्थ ऑल होल नंबर्स आर नॉट नॅचरल नंबर्स. दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. हे विधान मात्र असत्य, चुकीचं आहे. द सम ऑफ द अपोजिट नंबर्स इज 0. मला तुम्ही सांगा जर दोन नंबरचे अपोजिट नंबर जर आपण घेतले तर यांची जी सम असती 0 येते का? हो. हे स्टेटमेंट कसं असणार आहे? ट्रू असणार आहे. चला बरं, राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. कुठली ऑर्डर सांगितली? असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? उतरत्या क्रमाने. चढत्या क्रमामध्ये काय करायचं? आपल्याला खालून वरती जायचं आहे. डिसेंडिंग मध्ये काय करायचं? वरून खाली उतरायचं आहे. बरोबर. मग आपण इथे घेणार आहोत बरं मात्र बघूया. सर्वात लहान नंबर शोधूया आणि त्यापासून आपण सुरुवात करूया. परत एकदा बघा. 1 सर्वात स्मॉल होता, नंतर 2 त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा आणि 5 सर्वात मोठा आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत? वरती वरती जाणार आहोत. सर्वात आधी स्मॉल नंबर आपल्याला निवडायचा आहे. चला या 4 नंबर पैकी सर्वात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? तुम्हाला नंबर इथं रीड करता येतातच बरं मात्र. चला बघूया एखादा नंबर. जसं आपण हा नंबर मी घेतला, युनिट 10 100 1000 10,000 lakh 10 lakh करोड 10 करोड. किती करोड आहे मग? 85 करोड 93 lakh 21,793. हा नंबर जर आपण बघितला तर सर्वात स्मॉल दिसत आहे. मग एक नंबरला नंबर कुठला येईल आपला? यस, 85 करोड 93 lakh 21,793. सेकंड नंबर मला तुम्ही सांगा त्यानंतर येणारा नंबर कुठला असेल? आपल्याकडे 87 करोड 29 लाख दिलाय, 87 करोड 39 लाख दिलाय. तर कुठला असेल स्मॉल मग? 87, बोला तुम्हीच. 87 करोड 29 लाख 35,104. आणि त्यानंतरचा जर आपण नंबर बघितला तर कुठला आहे बरं तुमचा अंदाज सांगा? बरोबर आहे तुमचा अंदाज. 87 करोड 39 लाख 27,401. आणि सर्वात बिगर नंबर जर म्हटला तर कुठला आहे बरं? 89 करोड 51 लाख 23,307. हा नंबर येणार आहे. कळतं का बरं? थोडं जरा तिरपं लिहिलंय, पुढची डायग्राम होती त्यामुळे, पण जरा व्यवस्थित समजून घ्या. बरोबर. दिस इज अ स्मॉलेस्ट नंबर, बिगर नंबर, दिस इज अ बिगर अँड दिस इज अ हायर लार्जर नंबर दॅन अदर.
म्हणजे कसे नंबर हे मोठे 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 होत जाणार आहेत. कळतंय बरं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया बरं मात्र. चला सांगा ऑब्टेन 5 डिजिट नंबर्स युजिंग द डिजिट्स 1 to 9 ओनली वन्स. बघा आपल्याला काय करायचे आहेत 5 डिजिट नंबर मिळवायचे आहेत पण कसे 1 to 9 डिजिट हे मात्र ओनली वन्स म्हणजे एकचदा यूज करायचे बरं मात्र. चला 1 to 9 डिजिट आपण घेऊया. 1 to 9 डिजिट्स 1 to 9 डिजिट्स काय असतात म्हणजे 1 to 9 नंबर लिहायचे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 and 9 लास्टचा डिजिट असणार आहे. यांचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. पण तो कसा की त्याच्यामध्ये जे येणारे डिजिट आहेत ते रिपीट व्हायला नको. इथे स्पष्ट म्हटलं त्यांनी ओनली वन्स म्हणजे एकाच वेळेस आपल्याला एक डिजिट वापरायचं आहे. सांगा मग कुठलाही 5 डिजिट नंबर्स तुम्हाला वाटेल ते डिजिट घेऊन घ्या आणि तिथे काही कंडिशन नाही बरं. कुठलाही 5 डिजिट नंबर आपण बनवू शकतो. चला बरं मग घेऊया. मी घेतोय बरं 43 नंतर घेतला पुढे 5 6 आणि एखादा नंबर वाटला तर मी 9 घेतला तर हा 5 डिजिट नंबर युनिट 10 100 1000 10,000 5 डिजिट नंबर्स करा रेडी याला 43,569 आणि त्याला वर्ड्स मध्ये लिहायला लावलेले आपला. चला लिहूया मग काय कसं लिहिता येईल आपल्याला 43,000 हाऊ मेनी 100 500 500 and 69 सहज अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल बरं नंबर्स हा वर्ड्स मध्ये लिहिता येणार आहे. चला पुढे काय म्हटलंय फाइंड द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर. आणि एवढंच नाही तर ह्या डिजिटचा वापर करून आपल्याला लार्जर आणि स्मॉलेस्ट नंबर सांगितलाय. सांगता येईल तुम्हाला लार्जर नंबर कुठला येईल बरं. लार्जर नंबर इज बोला लार्जर नंबर विच इज इक्वल टू लार्जर नंबर साठी आपल्याला सर्वात आधी मोठा डिजिट पासून सुरुवात राहील 98765 म्हणजे नंबर कुठला जाईल 98765 जो असणार आहे 98,765. आणि आता गेस करा स्मॉलर नंबर कसला असेल लहान नंबर कोणता घेता येईल बरं 1 to 9 डिजिट साईज करून. यस बरोबर आहे 12,345 हा कसा असेल स्मॉलर नंबर असणार आहे. चला आता पुढचा क्वेश्चन त्यांनी दिलाय आपल्याला काय ड्रॉ द नंबर ऑन द नंबर लाईन ऑन युअर नोटबुक. 1 मिनिट स्केल. पुढचा क्वेश्चन दिला आपल्याला ड्रॉ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर -5 3 -3 अँड 7 ऑन इट. चला बरं आता आपल्याला सगळ्यात आधी एक नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. नंबर लाईन म्हणजे काय एक सरळ स्ट्रेट लाईन आपण आधी ड्रॉ करून घेऊया. लक्ष द्यायची सगळ्यांनी. स्ट्रेट लाईन म्हणजे स्ट्रेट झाली पाहिजे ती कळतं बरं. वाकडी तिरपी काढू नका. आणि याच्यावरती जे नंबर दाखवायचे आहेत आपल्याला तर ते कुठले दाखवणार आहोत आपण तर सगळ्यात मोठा नंबर दिसतोय आपल्याला 7 म्हणजे बरेचसे नंबर आपल्याला घ्यावे लागणार आहेत. आणि इकडचा नंबर येणार आहे -5 पण डिस्टन्स आपण जरा फिक्स करून घ्या. मी काय करतोय येताना मात्र नंबर्स हे 2 युनिट डिस्टन्स वरती घेतोय. देताना मला इथे इंचेस मध्ये दिलेले आहेत बरं. ओके बघूया बरं चला 2 युनिट डिस्टन्स वरती मात्र मी माझा एक नंबर घेणार आहे. कळतं का बरं. डिस्टन्स काही जरी झालं तरी बदलायचं नाही. नंबर लाईन काढणं काही अवघड नाही. चला सुरुवात करूया 7 6 5 4 3 2 1 0 -1 -2 -3 -4 -5 ते म्हणा आता हे उरलेले नंबर काय अडचण नाही. चला इथे पण येऊन घ्या -6 -7 पर्यंत घेतलं तरी काय अडचण नाही. ओके चला मला तुम्ही सांगा -5 हा कुठे असणार आहे आपल्याला माहितीच आहे. निगेटिव्ह नंबर आहे नंबर लाईनच्या कुठे असतात लेफ्ट साइडला तर -5 नंबर हा इथे असणार आहे. 3 कुठे येणार आहे +3 तर +3 असणार आहे हा 0च्या राईट साइडला. नंतर -3 कुठे असेल हा पण लेफ्ट साइडला आणि 7 कुठे असेल तर हा मात्र राईट साइडला असणार आहे. फक्त नंबर दाखवताना काय करा थोडं डार्क लाईन डॉट ठेवायचं आहे. चला पुढे व्हॉट आर द नंबर्स ऑन द राईट ऑफ द 0 कॉल्ड. मला सांगा 0च्या जे राईट साइडचे जे नंबर असतात त्यांना काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह नंबर्स. काय म्हणतो बरं पॉझिटिव्ह नंबर्स. ते दिले तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स. वाटलं तर तुम्ही असं पण लिहू शकता पॉझिटिव्ह नंबर्स. आणि मला तुम्ही सांगा व्हॉट आर द नंबर्स ऑन द लेफ्ट ऑफ द 0 कॉल्ड निगेटिव्ह नंबर्स. काय म्हणतो आपण
निगेटिव्ह नंबर्स. ते लिहिताना मात्र अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. कळतं बरं? पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. आता थोडंसं पुढे जाऊया. चला पुढचे क्वेश्चन बघूया. की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी 2 वर्षाचा झालेला खर्च दिलेला आहे. कुठलं वर्ष आहे? पहिलं 2023-24 आणि दुसरं वर्ष कुठलं आहे? 2024-25. आणि दोघांसाठी आपल्याला काय केलेत बरं? फिगर्स देऊन ठेवलेत बरं. मात्र इथे रुपीचा सिम्बॉल ऍड करून घ्या, कारण की जो काही खर्च होणार आहे हा कशामध्ये येणार आहे? रुपीज मध्ये येणार आहे. पुढे काय म्हटलं त्यांनी? व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन दिस 2 फायनान्शियल इयर. बघा, टोटल एक्सपेंडिचर म्हटलं तर टोटल आला तर ऍडिशन आपल्याला घ्यायची. मसल्यात आधी आपण घेताना दोघी नंबरची ऍडिशन करणार आहोत, पण आपण लिहा मात्र काय घेणार आहोत बरं? लिहिताना वर्ड्स मध्ये कसं लिहाल? नाव एक्सपेंडिचर. बघा इथे आपल्याला म्हणायचं एक्सपेंडिचर इन मंथ, सॉरी इन इयर 2000. एक्सपेंडिचर इन इयर, बघा एक्सपेंडिचर इन इयर विच इयर? 2023-24 इज अ डॅश. अँड पुढे आपण घेणार आहोत एक्सपेंडिचर इन इयर 2024 and 25 इज अ डॅश. पुढे आपण नंबर लिहून टाकूया. चला सांगा किती होतं? 23-24 मध्ये 69,27,762 आणि तेच मात्र 2023-24-25 मध्ये किती होतं? यस 88,36,584. या दोघांची सम करा म्हणजे आपल्या टोटल एक्सपेंडिचर येऊन जाईल. किती येऊन जाईल? 4 + 2 6, 8 + 6 बोला पटकन 14, कॅरी 1, 7 + 1 8, 8 + 5 13, 30 3 कॅरी 1, 6 + 1 7, 7 + 7 14 कॅरी 1, 2 + 1 3, 3 + 3 6, 9 + 8 17 कॅरी 1. नेक्स्ट वन 6 + 1 7, 7 + 8 इज 15. अशा पद्धतीने टोटल सम किती येणार आहे बरं? सांगा बोला पटकन. यस 1,57,64,346 रुपीज एवढं दोघी वर्ष मिळून काय केलं होणार आहे? एक्सपेंडिचर हा खर्च केला गेलेला आहे. मग आपण काय म्हणूया? टोटल एक्सपेंडिचर. टोटल एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरचा अर्थ कळला खर्च. टोटल एक्सपेंडिचर इन बोथ इयर्स, बोथ म्हणजे काय? दोघी इयर्स इज रुपीज 1,57,64,346 फॉर environmental conservation, for environmental प्रोटेक्शन. कॉन्झर्वेशन म्हणता इथे आपल्याला दिले प्रोटेक्शन. नेक्स्ट वन बघा पुढे काय म्हटलंय? हाऊ मच मोर मनी वॉज स्पेंड इन 2024 and 25 as compared to the 2023-24. बघा बरं, आता याचा आन्सर आपण इथे बाजूला घेऊया. कितीने जास्त खर्च केला गेला आहे कोणापेक्षा? 24-25 मध्ये झालेला खर्च हा 23-24 पेक्षा कितीने जास्त आहे? मोर आहे. मोर म्हटलं तर काय? मोर म्हटलं तर इथे येणारे बरं मात्र काय? सबट्रॅक्शन. चला बरं, एक्सपेंडिचर आता इथे परत तेच लिहायचंय. एक्सपेंडिचर इन मंथ, बोला पटकन. एक्सपेंडिचर इन मंथ, सॉरी एक्सपेंडिचर इन इयर. विच इयर? ग्रेटर कुठला नंबर आहे? 24-25 चा ग्रेटर नंबर आहे 24-25. आणि पुढे त्यातनं कुठला सबट्रॅक्ट करू? एक्सपेंडिचर इन इयर. विच इयर? 25, 23-24. चला मग करा आता 24-25 चे किती बरं? तो नंबर आपण लिहिलेला घेतलाच आहे 88,36,584. आणि तो जर आपण जर बघितला तर 23-24 साठी किती? यस 69,27,762. मला तुम्ही सांगा आता काय करता येईल बरं दोघांचं सबट्रॅक्शन. चला सबट्रॅक्शन करताना मात्र जरा काळजी घ्या. काय बरं?
नंबरच्या खाली बरोबर नंबर लिहायचा. 4 मधनं 2 गेला तर 2, 8 मधनं 6 गेला तर 2, 15 मधनं 7 आता सबट्रॅक्ट करायचंय. इकडनं आपण 1 कॅरी करूया, इथे असतील 5 आणि 5 चा किती होऊन जातील 15. मला तुम्ही सांगा 15 मधनं 7 गेले तर 8. पुढे मात्र 5 मधनं 7 जाणार नाही, तिकडनं 1 कॅरी करा 15 होतील इथे आणि इथे असणार आहे 2. 15 मधनं जर 7 गेले तर किती असतील परत 8. नंतर 2 मधनं 2 गेला तर 0. 8 मधनं 9 जाणार नाही, तिकडनं 1 कॅरी केला 18 होतील आणि 18 मधनं जर 9 गेले तर किती असतील बरं 9 आणि इथे असतील बरं मात्र 7 मधनं 6 गेलं तर किती 1. याचा अर्थ कितीने जास्त खर्च आलेला आहे सांगा. हाऊ मेनी एक्सपेंडिचर इज मोर इन 2024? 25. मग आपण म्हणूया एक्सपेंडिचर इन 2000 in a year 2024-25 is rupees 19,08,822 more than that of year 2024-23-24. ओके, अशा पद्धतीने आपल्याला आन्सर करता येईल कम्प्लीट. चला त्यानंतर जर बघितलं आपण राईट द नंबर्स 1 to 9 इन द गिवन बॉक्स इन अ सच वे दॅट. आपला क्वेश्चन 7 काय दिलाय की 1 to 9 आपल्याला मात्र नंबर्स लिहायचे बॉक्समध्ये सच वे दॅट इच नंबर ॲपियर्स ओनली वन्स. आणि एक नंबर मात्र एकचदा आला पाहिजे, म्हणजे 1 हा एकचदा घ्यायचा, 2 हा एकदा घ्यायचा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तो जर एकदा आला तर तो परत घ्यायचा नाही. जे नंबर एकदा येऊन गेले ते परत घ्यायचे नाही. आपण काय म्हटलंय अँड देअर व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे काय उभ्या पद्धतीने, हॉरिझॉन्टल म्हणजे काय आडव्या पद्धतीने आपल्याला जे काही सम करू. आणि डायगोनलचा अर्थ होत असतो तर काय डायगोनल घेताना आपल्याला मात्र जे डायगोनल नंबर्स आहेत ते आहेत 8, 5, 2 यांची सम, यांची काय करायची आपल्याला सम ही सुद्धा मात्र हा डायगोनलिकली घेऊया. आणि आपण जर इथे डायगोनलिकली जर घेतला तर 6, 5 आणि पुढचा हा नंबर मात्र आपल्याला येणार आहे बघा. व्हर्टिकल म्हणजे उभा, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा आणि डायगोनल म्हणजे काय तिरकस. या सगळ्या नंबरची जी सम आहे ही कशी आली पाहिजे बरं मात्र यस इक्वल आली पाहिजे, आर इक्वल. मग चला बरं मग सुरुवात करूया आपण. आता सिंपल पझल देऊन ठेवली आपल्याला, टेबलच्या फॉर्म मध्ये आपण कम्प्लीट करूया. चला 8 + 5 + 2 या डायगोनलची सम काय ती आधी बघूया. चला 8 + 5 सांगा 13, 13 + 2 15, इथे येणारी सम ही 15. चला मला तुम्ही सांगा इथे जर 15 जर सम यायला हवी, मी ते लास्टला आन्सर देतोय, जर 15 यायला हवी तर 8 + 3 किती आले बरं 8 + 3 येणारे मात्र 11 आणि 11 मध्ये किती ऍड केले म्हणजे 15 येतील. 11 मध्ये 4 ऍड करावे लागणार आहेत बरोबर. चला इथे पण जर सम जर 15 यायला हवी तर किती येतील बरं 1 + 5 6 आणि 6 मध्ये किती ऍड केले म्हणजे 15 येतील. तर इथे आपल्याला 9 ऍड करावे लागतील. 9 + 6 = 15. मला तुम्ही सांगा चला इथे आपण जरा हॉरिझॉन्टल घेऊया. 3 + 5 येणार आहेत 8 आणि 8 मध्ये किती ऍड केलेत म्हणजे 15 येतील बरं सांगा तुम्ही. 8 + जर आपण 7 केला तर 15 येणार आहेत बघा बरं चेक करा. 8 + 1 9, 9 + 6 = 15. चला पुढे 4 + 9 = 13, 13 + 2 = 15. आणि चला डायगोनलिकली पण चेक करा, असं व्हर्टिकली इथे चेक करा. 6 + 7 यस 13 + 2 15, अशी पण सम 15 आली. आणि असा डायगोनलिकली चेक करा 4 + 5 9 आणि 9 + 6 = 15, अशी पण सम किती येणार आहे बरं मात्र सांगा तुम्हीच. अशी पण सम 15 येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुठले नंबर इथे घेता येतील 4, 9, 7 हे नंबर आपण ऍड करणार आहोत. तुम्ही जर बघितलं तर सर्व नंबर 1 to 9 पण नंबर कव्हर झालेले आहेत, कुठलाच नंबर रिपीट झालेला नाही. अशा पद्धतीने सहज आपल्याला हे काय करता येईल बरं एक्सरसाइज कम्प्लीट करता येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू.